आहे ना? नाही तर फक्त बुवांच्याच बाजून रडू नका. हा पैसा आला म्हणून आता ऐका कसं झालं माहितीये. पण बुवाने आज बारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना, भागाला भाग बुवा देतील. पण आज ते सांगून गेले म्हणतात निकम बुवा जशी येईल तशी वारी करा. कारण त्यांना माहितीये दुसरी वारी त्यांचीच आहे. शक्तीबाजाला काय परत वारी कराय भेटत नाही म्हणून आपली वडाची साला वांग्याला लावून जातात. पण झालंय कसं बडी बडी बाते काय रे पोरानो, बडी बडी बाते आणि ढुंगण खायला ते लांबरे बुवांचा. म्हणून सांगतो अगदी बरंच काय ते मला बोलायचा आज प्रयत्न करत होतं. पण तेवढा तोंडाला ताला पण लावत होतं. पण बुवा मी काय मगाशी म्हटलो रेकॉर्डिंग आहे 1796 समोर कॅमेरे आहेत. बघा मित्रांनो काय म्हणतोय मी. काय मगाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या वेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात. बरोबर आहे ना? आता जो माकड तोंड्याचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणेल. पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून. ढोलकीवाला दादा जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा विडा इथं ठेवून जाईल बुवा. बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही. ह्यांच्या कानात हुंदीर मुतला लांबरे बोनच्या. पहिलं बाकीचं बाजूचं मुतायचं आता हुंदीर मुतला बोनच्या कानात. कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही. मी फक्त काय बोललो की बुवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा पायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे. मी पांढऱ्या पायाचा बोललो. आणि मला खरं सांगा मित्रांनो जर मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोरगी पण बोलते. माझी पोरगी पण अगं सांग मम्मी काय काय आणू. जर लहान मुलांच्या मनात जर बुवा तुमचे गण बसलेत मी तुमचं कौतुक करतोय की नाही? करतोय ना तुमचं कौतुक. मग मला खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही?